नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. बालपोषण आहारातील तांदूळ, डाळी काळाबाजार करणारी टोळी गजाआड. मुंबईचा मास्टर माइंड फरार. करोडी शिवारातील गजानन अॅग्रो गोडाऊनवर पोलिसांचा छापा. समाज कल्याण खात्याचे वरिष्ठ अधिकारी सहभागी असल्याची शक्यता. गावाला पाणी मिळत नसल्यानं गावचा सरपंच साडी घालून जिल्हा परिषदेत दाखल. सरपंच मंगेश साबळे यांचा आणखी एक कारनामा व्हायरल. चर्चा तर होणारच. आता पाहूयात सविस्तर बातम्या. शिवसेना फुटली याचं मला दुःख आहे. दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर याचा मला आनंदच होईल. मी जे बोलतो त्याच्यापासून मी मागे हटणार नाही, पण माझ्यामुळे ते एकत्र येतील हे समजण्याचं काही कारण नाही, असं प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना केलंय. चर्चेत आहे असं म्हटलं जात आहे की तुम्ही शिवसेना फुटल्यानंतर तुम्हाला दुःख झालं, आता पुन्हा शिवसेना एकत्र आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहे, हे खरं आहे? बघा, मी काल जे बोललो त्याहून मी मागे हटणार नाही आणि मी जे काही बोललो ते सत्य आहे. शिवसेना फुटल्याचं दुःख हे आजही मला आहे. त्याचे दोन तुकडे व्हायला नको होते. कारण काय आहेत हे सर्वांना माहिती. भविष्यात तुम्ही एकत्र येणार का? आलं तर आनंद होईल, परंतु त्यासाठी मी काहीतरी प्रयत्न करणार आहे आणि माझ्यामुळे ते काही दोन्ही एकत्र येतील असं समजण्याचं काहीच कारण नाही. मी हेही सांगितलं, त्यांची जी काही हटवादी भूमिका आहे, पक्ष संपला तरी चालेल, परंतु आपली भूमिका ते सोडायला तयार नाही. आणि त्यांनी एकत्र यायचं का नाही यायचं, शिंदे साहेबांनी काय निर्णय घ्यायचा, उद्धव साहेबांनी काय निर्णय घ्यायचा, यामध्ये मी कोणता विद्वान आहे असा की मी त्यांना लोकांना चला तुम्ही हा निर्णय घ्या, तुम्ही हा निर्णय घ्या म्हणून होईल. जी घटना घडेल त्याचा आनंद निश्चित असेल, परंतु त्याच्यासाठी मी काही वेगळा प्रयत्न करेल असं समजण्याचं काहीच कारण नाही. मग 25 वर्ष त्यांच्या बरोबर राहून युतीत सडलो आणि ज्यांच्या विरोधात आम्ही बोललो त्यांच्यामुळे आम्ही मुख्यमंत्री झालो हे सांगायला सुद्धा ते काय मागं पुढं पाहिजे. परंतु 2.5 वर्ष ज्यांच्याबरोबर काढले त्यांनी आता किती त्रास दिला हे बोलायला आजही त्यांची हिंमत होत नाही, हे दुर्दैव. तुम्ही म्हणता उद्धव ठाकरे एकत्र येणार नाही, पण प्रत्येक शिवसैनिकाला वाटतं नाही शिवसेना एकत्र व्हावी, तुम्हालाही वाटतं ना? अहो, राज ठाकरे काय त्यांच्या घरातला माणूस नाही का? बाळासाहेबांची इच्छा नव्हती का? शिवसैनिकांनी स्वतः सगळ्यांनी आंदोलन केले नाहीत का? बॅनर लावले नाहीत का? काय फरक पडला असता? राज ठाकरे साहेब जर उद्धव साहेबांबरोबर राहिले असते काय फरक पडला असता? परंतु मैं 1 इंच भी मेरी जमीन का तुकडा नाही दूंगा अशा जर या आविर्भावात तुम्ही जर ते दूरच केलं तर तुमच्या जवळ कोणी. म्हणून आता अकेला चलोच्या भूमिकेतच यांना राहावं लागेल हे निश्चित झालेलं. सरपंच मंगेश साबळे हे टीव्ही टॉवरवर चढून, गाडी जाळून, नोटा उधळून, वाहनांची तोडफोड अशा अनेक प्रकारे स्टंटबाजी करत आपली बाजू मांडण्यात आधीपासूनच प्रसिद्ध आहेत. त्यातच त्यांनी आता डोक्यात लांब केसांची वीग घालून, साडी नेसून, टाळी वाजवत जिल्हा परिषद कार्यालय गाठत आगळ्या वेगळ्या पद्धतीनं पाण्याची मागणी मांडण्याचा प्रयत्न करताना दिसून आले. सरपंच मंगेश साबळे हे मागील काही काळात विविध प्रकारे आपली मागणी मांडताना त्यांनी केलेल्या स्टंटबाजीमुळे चांगलेच प्रकाश झोतात आले आहेत. अगदी सुरुवातीला टीव्हीच्या टॉवरवर चढून केलेलं आंदोलन असो किंवा मराठा आरक्षणासाठी गाड्या जाळून केलेलं आंदोलन असो, मुंबईत केलेलं आंदोलन, अशा अनेक आंदोलनामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात असतानाच त्यातच त्यांनी आता डोक्यात लांब केसांची वीग घालून, साडी नेसून, डोक्यावर हंडा घेऊन छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद कार्यालय गाठलं. त्या ठिकाणी त्यांनी जलजीवन मिशनच्या कामात होत असलेल्या दिरंगाईमुळे अधिकाऱ्यांवर टाळी वाजवत आरोप लावले, तर आगळ्या वेगळ्या पद्धतीनं पाण्याची मागणी करण्याचा प्रयत्न करताना ते दिसून आलेत. फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे यांचा आणखी एक कारनामा समोर आल्यानं पुन्हा एकदा साबळेंची चर्चा सुरू झाली आहे. नमस्कार मित्रांनो, मी सरपंच मंगेश साबळे बोलतोय. पण आज या ठिकाणी
जिल्हा परिषद कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मी सरपंच म्हणून आलेलो नाही, तर माझ्या गावातल्या महिलांचा आवाज म्हणून या ठिकाणी आलेलो आहे। माझ्या गावातील महिला आहेत, त्यांना 2-2 किलोमीटर पाणी डोक्यावर आणावं लागतं, प्यायला पाणी नाही। सुरुवातीला शुद्ध पाणी नव्हतं म्हणून आडात बसून आंदोलन केलं, त्या महिलांनी मला मतदान दिलं आणि मी सरपंच झालो। आणि आज 2 वर्ष जवळपास होतोय। जल जीवन मिशनचं काम या ठिकाणी 2020-21 मध्ये चालू झालेलं आहे। जल जीवन मिशनचं काम 4 वर्ष झाले, अजून पूर्ण झालेलं नाही। त्या छड्या आणल्या, पैप आणले, रोडमध्ये दाबून टाकले, ते पैप सडायला आले, मात्र जल जीवन मिशनचं काम अजून पूर्ण झालेलं नाही। 4 वर्ष झाले जल जीवन मिशनचं उद्घाटन झालं, 1,80,00,000चं इस्टिमेट तयार केलं बघा मित्र। 4 वर्ष झाले, पैप रोडमध्ये दाबून टाकले, अजून काम झालं नाही। 4 वर्ष झाले तुम्ही भ्रष्टाचार केलाय, 4 वर्ष झाले तुम्ही महिलांना आमच्या प्यायला पाणी या ठिकाणी दिलं नाही। आणि म्हणून गेवराई पायगा गावाच्या महिलांच्या वतीनं शिवोला या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलोय की लवकर आमचं जल जीवनचं काम सुरू करा, आमच्या लेकरांना, आमच्या महिलांना प्यायला शुद्ध पाणी द्या। हे फक्त निवेदन आहे, तुम्हाला हात जोडून विनंती आहे। सरपंच होऊन 2-2.5 वर्ष झाले, शब्दपूर्ती केली नाही। त्याचं कारण असं आहे, ठेकेदारानं काम कंप्लीट केलं नाही। ठेकेदाराची अवकात नव्हती काम कंप्लीट करायची, तर काम घेतलं कशाला? शासन बजेट देत नाही म्हणतंय, मुख्यमंत्री लाडक्या बहिणीला डोक्यावर पाणी आणायला लावतोय। आणि म्हणून महिलांच्या वतीनं एक विनंती घेऊन विकास मीना जे सीओ आहे जिल्हा परिषदचे IAS अधिकारी, त्यांना विनंती करण्यासाठी आलोय। मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन उपोषण स्थगित केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून त्यांनी उपचारासाठी दाखल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी माध्यमांशी बोलताना काही मुद्दे स्पष्ट केलेत। कोणी एवढे किती बाजू भक्कम करून ती दुसरी बी बाजू लय पक्की, तसल्या धमक्यात नाही जायचं, तसल्या धमक्यात नाही जायचं। भक्कमपणे येतं, फक्कमपणे येतं, आमच्या तसल्या धमक्यात जायचंच नाही। हा सुतासारखं सोयीचं सरळ करून घेतलं पाहिजे, चांगलं केलं पाहिजे, व्यवस्थित बाजू राहिली पाहिजे, सामंजस्याची भूमिका राहिली पाहिजे। पाड्या असतात, तुम्हाला पाड्याचे राग येतात, मग काय तुम्ही काय अमृत पिऊन आणले का? तुम्हाला काय केलं त्याचे राग येतात, तुम्हाला राग येतात, बाकीचे बेकार रागायचे आहेत का? मग तुम्ही भक्कम येत, बाकीचे काय कच्चे आहेत का? मग म्हणजे अनेक प्रश्न आता धनंजय मुंडेच उपस्थित करायला, बाबाजींचं काय नाही बाबा। त्या आम्ही काल सांगितलं होतं की नाही, ते शक्यतो बळच बोलायला लावला की दवसा फिरसा देऊन काही तर ते दुरुस्त करतील। तर बाबाजींचं असं देखील म्हणणं आहे की हा माझा वैयक्तिक म्हणे, तुम्ही कोणाशी पाठी उभा राहावं, हा संवैधानिक अधिकार आहे माझा। नाही आहे मान्य, मी मला लई घरावरून बाबाजीवर बोलायचं नाही, पण एक ज्यावेळेस प्रमुख भूमिकेत स्पीकर असतो म्हणून एखादी प्रमुख भूमिकेत असते, त्यांना शक्यतो माझं ज्ञान आहे तेवढंच बोलणार मी, शक्यतो वैयक्तिक जीवन नसतंच। आयकराबाबत अर्थसंकल्पात मोठा दिलासा देण्यात आलेला आहे। नवीन कर प्रणालीनुसार आता 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही। नवीन कर प्रणालीच्या इतर स्लॅबमध्येही बदल करण्यात आलेत, मात्र जुन्या कर प्रणालीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही। I am now happy to announce that there will be no income tax payable up to income of 12 lakh rupees. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु
परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी पूजा दातार। मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली। सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं। रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे। तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या। एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं। मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष। नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं। तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला। आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत। तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो। स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात। माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते। तसंच भाजीपाला जाधव मंडईतून आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो। त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो। घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर, देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर आपलं स्वागत। छत्रपती संभाजीनगरच्या करोडी गावात गजानन ॲग्रो नावानं सुरू असलेल्या गोडाऊनवर पोलिसांनी छापा मारून शासनामार्फत वितरित होणारा बालपोषण आहाराचा तांदूळ आणि डाळीचा अवैध साठा हस्तगत केलाय। सदर तांदूळ आणि डाळीवर पॉलिश करून बाजारात विक्री केली जात असल्याची माहिती समोर आली आहे। पोलीस उपायुक्त नितीन बगाटे आणि त्यांच्या पथकानं करोडी परिसरातील गजानन ॲग्रो नावानं सुरू असलेल्या गोडाऊनवर छापा मारून मोठ्या प्रमाणात डाळ आणि तांदळाचा साठा जप्त करण्याची कारवाई करण्यात येत आहे। शनिवारी सुमारे सकाळपासून सुरू असलेली ही कारवाई सायंकाळी उशिरापर्यंत सुरूच होती। शासकीय डाळ आणि तांदळाचा साठा खासगी बाजारात विकण्यासाठी सुरू असलेला प्रकार उघडकीस आला, त्यावर पोलीस प्रशासनामार्फत कारवाई करण्यात येत आहे। पोलिसांकडून साठा जप्त करत मोजमाप करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती। फ्रूट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा महाराष्ट्र शासनाचा तांदूळ त्या गोडाऊनमध्ये पॉलिश करून रिपॅकिंग करत विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। महाराष्ट्र शासन आणि पंजाब गव्हर्नमेंटचं तांदूळ काळ्या बाजारात पॉलिश करून नव्यानं पॅकिंग करून विक्री करण्याचा डाव पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी हाणून पाडलाय। सदर प्रकरणी पोलिसांचा छापा सुरू असताना त्यांनी कारवाईबाबत माहिती दिली आहे।
माहिती मिळाली की एका प्रायव्हेट गोडाऊन गजानन ॲग्रो म्हणून प्रायव्हेट गोडाऊनवर महाराष्ट्र शासनाचे तसेच पंजाब गव्हर्नमेंटचे तांदूळ सायफन ऑफ करून इथे ही जी मिल आहे या मिलमध्ये पॉलिश करून ते अशा हे पोते जे आहेत त्या नव्या पोत्यांमध्ये भरून मार्केटमध्ये विकल्या जात आहे। त्याचबरोबर आम्ही अजून गोडाऊन चेक केलं असता महाराष्ट्र गव्हर्नमेंट महिला व बाल विकास विभागाचे हे मल्टीमिक्स सिरियल हे 6 ते 3 वर्ष वयोगटातील बालकांकरिता त्यांचं पोषण आहारासाठी वापरलं जाते। तसेच खिचडी प्रीमिक्स खिचडी हे दुसऱ्या पॅकेट्समध्ये पॅकेजिंग करून मार्केटमध्ये विकल्या जात आहे असं आम्हाला इथे प्रथम दर्शनी आढळलेलं आहे आणि त्यानुसार आम्ही इथे कारवाई केली आहे। किती माल आहे सर इथे? साधारणतः आता माल हे 4-5 गोडाऊन इथे दिसत आहे। आम्ही आता 2च गोडाऊन चेक केले, अजून गोडाऊन चेक करू आम्ही आमचे आल्यावर ते आरोपी वगैरे काही अटक वगैरे केली? आरोपी तिथे आम्ही बसवलेलेच आहेत आणि पुढील आम्ही तपास करून अजून आरोपी आम्ही ताब्यात घेऊ। सक्सेस इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज व मुलांचं वसतिगृह इथं सावित्री तू शिक या संकल्पनेवर आधारित शाळेचं 17वं वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात पार पडलंय। यात विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकार सादर करून उपस्थितांची मनं जिंकली। सक्सेस इंटरनॅशनल स्कूल आणि ज्यू कॉलेज व मुलांचं वसतिगृह पिसादेवी इथं शाळेचं 17वं वार्षिक स्नेह संमेलन शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती विस्तार अधिकारी कल्पना पदकोंडे व उद्घाटक म्हणून डॉक्टर उमेश रायते हे होते। प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल सहाने, केंद्र प्रमुख MB सुरडकर, PS भवर मेसा संघटनेचे अध्यक्ष प्रवीण आवळे, संस्थेचे अध्यक्ष संदीप लगामे पाटील, संस्थेच्या सचिव तथा मुख्याध्यापिका विजयश्री बारगळ, संस्थेचे उपाध्यक्ष वेदांत पाटील, आरोही पाटील, राहुल पाटील उपस्थित होते। सावित्री तू शिक या संकल्पनेवर वार्षिक स्नेह संमेलन आधारित होतं। शाळेतील विद्यार्थ्यांनी ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या नाटिकेद्वारे शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं। वऱ्हाड निघालंय लंडनला हे एक पात्री नाटक दिव्या काळे या विद्यार्थिनीनं सादर करून उपस्थितांची मनं जिंकली। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी गायन व फिल्मी गाण्यावर नृत्य सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकली। खेळ पैठणीचा या कार्यक्रमात संगीत खुर्ची स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ मंगल काळे, द्वितीय क्रमांक सौ कल्पना राऊत, तृतीय क्रमांक स्वाती पायगव्हाण, त्याचप्रमाणे उखाणा स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ कल्पना राऊत, द्वितीय क्रमांक सौ मंगल काळे, तृतीय क्रमांक गीता बोर्डे या सर्व महिलांचा शाळेतर्फे पैठणी देऊन सत्कार करण्यात आला। हा कार्यक्रम बघण्यासाठी पंचक्रोशीत सर्व पालक विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यास उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक अर्चना डमरे, पूजा राऊत, नीलम जयस्वाल, उबाळे मॅडम, सुरेश राठोड, मोरे सर, वागचौरे सर, आढाव यांनी परिश्रम घेतले। PM श्री मौलाना आझाद विद्यालयात आनंद नगरीमध्ये शेकडो रुपयांची उलाढाल करत विद्यार्थ्यांनी व्यापाराचे धडे गिरवत मोठ्या उत्साहात बाल आनंद नगरी पार पाडली। वैजापूर येथील PM श्री विद्यालयात शनिवारी 1 फेब्रुवारी रोजी बाल आनंद नगरीत शालेय विद्यार्थ्यांनी 21 स्टॉल्स लावून व्यावहारिक ज्ञान मिळवून खाद्यपदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री केली। यात शेकडो रुपयांची उलाढाल केली। या आनंद नगरीचं उद्घाटन माजी नगरसेवक शैलेश चव्हाण, दिनेश राजपूत, वैजापूर किराणा असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सेठ बोथरा, ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव धोंडीराम सिंग राजपूत यांनी केलं। या समय मुख्याध्यापिका नीता पाटील व आयोजक सुवर्णा बोर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती। पालक व विद्यार्थ्यांनी या स्टॉलवरील वस्तू घेण्यासाठी एकच गर्दी केली होती। शाळेतील या आनंद नगरीमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहार कळतो। वस्तू विकताना ग्राहकांशी संवाद साधून व्यवसायाचे धडे मिळतात। वस्तू बनवण्याचं कसबही दिसून येतं। देवाणघेवाण व्यवहार कळतो असं राजपूत यांनी उद्घाटनपर मार्गदर्शन करताना उपदेशित केलं। या प्रसंगी शिक्षक सर्वश्री बीबी जाधव, सुभाष गोमलाडू, विजय तगरे, संदीप शेळके तसंच शिक्षिका लता सुखासे, राजश्री बंड, सुवर्णा बोर्डे, ज्योती दिवेकर, श्रीमती टाकळकर, लता हुलप, सुनीता वसावे, वैशाली पगारे, श्रीमती सोनवणे, श्रीमती राजपूत यांनी सहभाग नोंदवला। श्री प्रकाश सेठ बोथरा यांनी पहिल्या 5 उत्कृष्ट स्टॉल्सला 1000 असे 5000 रुपये बक्षीस प्रदान केलं। एडियनसाठी तालुका प्रतिनिधी ललित काथवटे, वैजापूर। खुलताबाद तालुक्यातील वेरूळ गुरुदेव समंत भद्रा विद्या मंदिर या शाळांच्या शिक्षकांचं कार्य कौतुकास्पद असल्यानं विद्यार्थ्यांनी साश्रू नयनांनी क्रीडा शिक्षक संजय महाजन सरांना निरोप दिलाय। प्रेम निरागस डोळ्या वाटेवाही पुरस्कार याहून मोठा गुरुजी दुसरा नाही। आपल्याला शिकवणाऱ्या शिक्षकांविषयी एक वेगळी गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते। जेव्हा जिव्हाळा निर्माण झालेल्या शिक्षक संजय महाजन सर गुरुदेव समंत विद्या मंदिर वेरूळ या शाळेतून सेवानिवृत्त होतो तेव्हा विद्यार्थ्यांचं हृदय भरून येतं।
मागील 40 वर्षांपासून गुरुदेव समंत भद्रा विद्या मंदिर वेरूळ इथं कार्यरत होते. ते क्रीडा शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेत. शिक्षकाचं आणि विद्यार्थी यांचं नातं हे घट्ट असतं. विद्यार्थ्यांचा वेळ शिक्षकांसोबत जातो, त्यामुळे शिक्षणाविषयी गोडी निर्माण करणाऱ्या शिक्षकांविषयी विद्यार्थ्यांना एक जिव्हाळा निर्माण होतो. मात्र जेव्हा जिव्हाळा निर्माण झालेल्या शिक्षक सेवानिवृत्त होतो तेव्हा विद्यार्थ्यांचं हृदय भरून येतं. असाच काहीसा प्रकार खुलताबाद तालुक्यातील वेरूळ गुरुदेव समंत भद्रा विद्या मंदिर शाळेत घडलाय. आवडत्या शिक्षकाला निरोप देताना विद्यार्थ्यांना अक्षरशः अश्रू अनावर झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील गुरुदेव समंत भद्रा विद्या मंदिर शाळेवर क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असणारे संजय महाजन हे 40 वर्षांपूर्वी शाळेवर रुजू झाले होते. त्यांनी काही दिवसातच विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून आपली ओळख निर्माण केली. याच दरम्यान त्यांच्यात आणि विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळाच जिव्हाळा निर्माण झाला. मात्र विद्यार्थी नेहमीप्रमाणे शाळेत आल्यानंतर आपले आवडते संजय महाजन सर हे सेवानिवृत्त झाले असून क्रीडा शिक्षक संजय महाजन सर यांना निरोप देण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. मात्र आपल्या आवडत्या शिक्षकाला निरोप देताना विद्यार्थ्यांना अक्षरशः अश्रू अनावर झाले. विद्यार्थी रडत असल्याचं पाहून शिक्षक संजय महाजन सर व त्यांच्या पत्नी उज्ज्वला देखील गहिवरले होते. संपूर्ण वेरूळ गावानं शिक्षक संजय महाजन सर यांना पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप दिला. यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये सत्कार मूर्ती म्हणून संजय महाजन व त्यांच्या पत्नी उज्ज्वला महाजन, आई विजया महाजन या मंचावर विराजमान होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पार्श्वनाथ ब्रह्मचार्य श्रमाचे अध्यक्ष दिनेश गंगावल, महामंत्री डॉक्टर प्रेमचंद पाटणी तसंच माजी मुख्याध्यापक निर्मल ठोले, सुमित ठोले, शालेय समितीचे अध्यक्ष मदनलाल पांडे, वेरूळ गावच्या पोलीस पाटील रमेश ढिवरे, सामाजिक कार्यकर्ते मासिउद्दीन सौदागर, शेख रफीक, सतीश लोखंडे, इम्रान पठाण, पत्रकार हुसेन पटेल, माजी उपसभापती विजय भालेराव व शिक्षक वृंद व शिक्षेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुकुमार नवले यांनी केलं. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासनेतील सर्व शिक्षक व शिक्षेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतलेत. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. म्हणजे आमच्यासाठी आमच्या शाळेत त्यांनी कधीच कशाची कमी पडू नाही दिली. त्यांची आम्हाला आता नेहमीच कमी भासणार आहे. ते आता प्रत्येक ठिकाणी त्यांचा आवाज, त्यांची जी शिस्त होती ती नेहमीप्रमाणे आम्हाला कमी पडणार आहे. सरांची जे आमची जुळलेली नाते होते ते आम्ही कधीच नाही, सरांची जी शिस्त होती ते सगळंच आम्ही कधीच नाही विसरू शकत. सरांच्या प्रत्येक भावना आमच्या मनातून आहे. आमच्या डोळ्यातले अश्रू आपोआप येत होते सरांना पाहिल्याबरोबर. किती वेळा आहे तू? आम्ही 9वीला आहे. आता तो सरांच्या सेवानिवृत्त झाले, तुला काय वाटतं आता? सर सेवानिवृत्त झाले तरी नेहमी आमच्यासाठी तत्पर राहतीलच. सरांचा आवाज, ती सरांची शिस्त, ती आम्हाला उणीव भासत राहील. काय नाव तुझा बेटा? अध्यक्ष माझा बेटा पासोरे. शाळेत येण्याची माझी वेळ सर्वात पहिली होती आणि जाण्याची वेळ माझी उशिराच होती. आणि मुलांच्या भावना मी समजून घेतल्या आणि मुलांना 4 पोरात अपमानित होणार नाही याकडे विशेष लक्ष दिलं. त्यातल्या त्यात मुलींना जो दर्जा द्यायला पाहिजे तो मी नेहमी त्यांना दिलेला आहे. मुलींचा सन्मान ठेवलेला आहे. मुलींना कधीच अपमानित केलं नाही वर्गामध्ये, की जेणेकरून त्यांना अपमानित होईल. आणि माझं नेहमी लक्ष हुशार मुलांपेक्षा जी मुलं कुठंच समोर येत नाही, त्यातल्या त्यात आपल्या वाडीवरची मुलं, राजवाड्यातली मुलं, बंजाऱ्याची मुलं, परदेशीची मुलं, ही मुलं समोर येत नाही कारण ही लाजाळू मुलं आहेत. या मुलांना मी जास्त जवळ केल्यामुळे मी फेमस. चालेल ना सर, तुम्ही शाळा विद्यार्थी कसं वाटलं? विद्यार्थीला भाविक झालेले सर, सगळं रडतायत विद्यार्थी. म्हणजे असं ही माझी फुलपाखरं जी आहे, ही फुल यांना मी नेहमी आनंदी ठेवलेला आहे. आता मी चालल्यामुळे मला जे माझं दुःख पाहून जास्त दुःखी होऊ लागेल. चालेल सर, शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. बालपोषण आहारातील तांदूळ, डाळी काळाबाजार करणारी टोळी गजाआड. मुंबईचा मास्टर माइंड फरार. करोडी शिवारातील गजानन ॲग्रो गोडाऊनवर पोलिसांचा छापा. समाज कल्याण खात्याचे वरिष्ठ अधिकारी सहभागी असल्याची शक्यता. गावाला पाणी मिळत नसल्यानं गावचा सरपंच साडी घालून जिल्हा परिषदेत दाखल. सरपंच मंगेश साबळे यांचा आणखी एक कारनामा व्हायरल. चर्चा तर होणारच.
याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN.